नमस्ते मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नवीन कन्सेप्ट बघणार आहे जी चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक मधनं असणार आहे. तर या ठिकाणी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिंगल पॉइंट चार्ज याचं एक्सप्रेशन त्या ठिकाणी ऑब्टेन केलं होतं आणि त्याची जी लिंक आहे तिथे तुम्हाला वरती आय बटनमध्ये मिळेल किंवा त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे, तिथून तो व्हिडिओ आपण बघू शकता. आता या ठिकाणी आपल्याला नवीन जो पॉइंट बघायचा आहे तो आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. तर हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. आता या ठिकाणी जर वर्डिंग आपण बघितलं तर पोटेन्शियल तर आपल्याला ऑब्टेन करायचंच आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वी आर गोइंग टू ऑब्टेन दॅट. बट हिअर इलेक्ट्रिक डायपोल, डाय मीन्स टू अँड हिअर पोल मीन्स चार्जेस. मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फॅमिलियर आहात की जो डायपोल आहे तो कसा डिफाइन करतो आपण, व्हेन टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस आर सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स देन दे आर गोइंग टू बी फॉर्म इलेक्ट्रिक डायपोल. अँड हिअर वी हॅव टू कन्सिडर टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस. मग इथे मी आपल्या ह्या डायग्राममध्ये आता एक डायपोल कन्सिडर करतोय ज्याच्यामध्ये ए जो पॉईंट आहे तिथे मी प्लस क्यू चार्ज ठेवलेला आहे आणि बी जो पॉईंट आहे तिथे मी मायनस क्यू हा चार्ज ठेवलेला आहे. आणि हे जे दोन्ही चार्जेस आहे ए आणि बी पॉईंटला असणारे प्लस क्यू मायनस क्यू हे दोघेही ट्वाइस एल इतक्या डिस्टन्सने काय केलेले आहे, सेपरेट केलेलं आहे, जे फायनाइट डिस्टन्स आपण कन्सिडर करतोय. पुन्हा ओ काय घेणार आहे, मी त्या ॲक्सिसवरती एक सेंट्रल पॉईंट घेणार आहे. डायपोलचा जो ॲक्सिस आहे ए बी त्याचा एक सेंट्रल पॉईंट घेतला, ज्यामुळे जे ए ओ डिस्टन्स आहे ते स्मॉल एल असेल आणि ओ बी हे जे डिस्टन्स आहे ते सुद्धा किती असणार आहे, स्मॉल एल त्या ठिकाणी असणार आहे. सो हिअर स्मॉल एल अँड ए ओ अँड ओ बी दे आर स्मॉल एल. आता या ठिकाणी आपल्याला जो पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचा आहे तो सी पॉईंटला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता सपोज हा जो सी पॉईंट आहे आपला, हा जो सी पॉईंट आहे तो ए पासून R1 इतक्या डिस्टन्सवरती आहे असं मी कन्सिडर करतो. ए पासून किती आहे तो R1. ए पासून म्हणजेच कुठून, प्लस क्यू चार्ज पासून तो किती डिस्टन्सवरती आहे, R1. आणि तो सेम पॉईंट जो आहे आता R2 पासूनचं त्याचं डिस्टन्स जे आहे ते बी पासूनचं जे डिस्टन्स आहे R2 ते वेगळं असणार आहे. दॅट मीन्स दिस पॉईंट सी ॲट विच वी हॅव टू कॅल्क्युलेट अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इट इज सिच्युएटेड ॲट डिस्टन्स R1 फ्रॉम द चार्ज प्लस क्यू अँड इट इज सिच्युएटेड ॲट R2 फ्रॉम द चार्ज मायनस क्यू. त्यानंतर तोच सेम पॉईंट जो आहे तो सेंटरपासनं, म्हणजे त्या डायपोलचा जो सेंटर पॉईंट आहे ओ त्याच्यापासनं त्याचं डिस्टन्स आपण घेणार आहे स्मॉल आर इतकं डिस्टन्स काय करतोय, कन्सिडर करतो. दॅट मीन्स हिअर ओ सी इज स्मॉल आर. ओ सी म्हणजे काय आहे, स्मॉल आर आपण त्या ठिकाणी काय करतोय, कन्सिडर करतोय. नाउ सपोज in order to obtain an electric potential, I am going to consider some points. okay, आता या ठिकाणी मी काय करणार आहे, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय आपल्या चार्ज प्लस क्यू पासून, म्हणजे पॉईंट ए पासून हा जो ओ सी आहे त्याच्यावरती मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे जो कुठपर्यंत जातोय, सपोज पॉईंट डी पर्यंत एक्सटेंड केलेला आहे मी. सो हिअर ए डी इज परपेंडिक्युलर टू ओ सी, इट इज परपेंडिक्युलर टू ओ सी. अँड सेकंड थिंग इज दॅट अगेन आय एम ड्रॉइंग द परपेंडिक्युलर फ्रॉम मायनस क्यू ऑल्सो बाय एक्सटेंडिंग ओ सी अप टू पॉईंट ई. म्हणजे तो ओ सी जो आहे तो मी ई पॉईंटपर्यंत एक्सटेंड करून तो परपेंडिक्युलर काय केला आहे, ड्रॉ केला आहे. ओके, आता या ठिकाणी हे जे डिस्टन्सेस आहे ते स्मॉल आहेत, जे एल डिस्टन्स आहे ते स्मॉल आहे. सो दॅट्स वाय हिअर आय कॅन राईट ए सी इज नियरली इक्वल्स टू सी डी. सो देअर फोर सी डी कॅन बी टेकन ॲज अ R1. म्हणजे ए सी जो आहे तो मी नियरली सी डीच्या इक्वल घेतोय, त्यामुळे मला काय भेटणार आहे, इथे ए सी आणि सी डीची व्हॅल्यू ही नियरली इक्वल येते, जी R1 मी इथे घेतोय. आणि दुसरा जो फॅक्टर आहे या ठिकाणी, दुसरा फॅक्टर काय आहे, दुसरं काय भेटेल मला, बी सी इज ऑल्सो नियरली इक्वल्स टू सी विच इज इक्वल्स टू R2. जो किती भेटला मला, R2 भेटला. ठीक आहे, म्हणजे R1 आणि R2
हे कुणाच्या इक्वल घेतलेले आहे नियरली मी सी डी आणि सीईच्या इक्वल त्या ठिकाणी मी कन्सिडर केले. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, मला हा R1 आणि R2 अजून माहितीच नाही आहे. समजा R1 आणि R2 मला माहितीच नाही आहे. मग समजा मला R ची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे सेंटर जो आहे डायपोलचा तिथून जे डिस्टन्स आहे R ते दिलेलं असेल सपोज, आणि हे L माहिती आहे आपल्याला, म्हणजे जे ट्वाइस एल डिस्टन्स आहे दोन्ही पोल्समधलं ते माहिती आहे. मग मला R1 आणि R2 ला काय करायचं आहे, ह्या R आणि Lच्या फॉर्मॅटमध्ये ऑब्टेन करायचं आहे. म्हणजे सी डीची व्हॅल्यू मला कशी घ्यायची आहे, R आणि Lच्या फॉर्ममध्ये घ्यायची. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, तर मी काय करणार आहे, राईट अँगल ट्रायंगलची कन्सेप्ट आपल्याला इथे घ्यायची आहे. तर कुठला राईट अँगल ट्रायंगल घेतो मी इनिशियली, ADO जो ट्रायंगल मी हायलाइट केलेला आहे तो ट्रायंगल मी इनिशियली काय करतोय, कन्सिडर करतोय. नाउ सपोज दिस OC line OC which is drawn up to that point C which is at distance R is making an angle theta with the axis of that dipole. theta angle काय करतोय, तो क्रिएट करतोय. ओके. and for right angle triangle if we are going to calculate cos theta, what is the formula for cos theta? What you are calculating? Adjacent side divided by hypotenuse. In this way you are calculating adjacent side divided by hypotenuse. So what is the value of cos of theta? Adjacent upon hypotenuse. So A upon H. मग आता थीटाच्या ॲडजस्टंट जर आपण बघितला तर ही ओडी जी साईड आहे ती काय आहे, थीटाच्या ॲडजस्टंट आहे. आणि ही OA म्हणजे स्मॉल एल हा काय झाला, हायपोटेनियस झाला. म्हणजेच मला हा फॉर्म्युला काय भेटेल मग, कॉस थीटा इज इक्वल्स टू OD डिवायडेड बाय स्मॉल एल. पण OD तर अननोन आहे, मला OD काढायचं आहे, म्हणून ह्या L ला मी काय केलं, शिफ्ट केलं. म्हणून मला OD ची व्हॅल्यू जी आहे ती काय भेटणार आहे, L कॉस ऑफ थीटा. ही मला ती व्हॅल्यू काय झाली, एक्वायर झाली. सो OD इज L कॉस थीटा. ठीक आहे. OD भेटला L कॉस थीटा. मग आता जर तुम्ही प्रॉपरली CD जर ऑब्झर्व केला, ही जी CD लेंथ आहे ती जर बघितली तर बघा, OC मधून मला ज्यावेळेस OD मायनस करेल मी, त्याच वेळेस मला CD भेटणार आहे, ज्याची व्हॅल्यू मी नियरली इक्वल्स टू R1 घेतलेली आहे. सो दॅट मीन्स CD इज इक्वल्स टू OC minus OD, and here OC is small r, and another thing OD just we had calculated as L cos theta. किती भेटली ती मला, L cos theta भेटली. म्हणून काय भेटली CD ची व्हॅल्यू मला, CD which is nearly equals to R1 which becomes R minus L cos theta. किती झालं तो, R minus L cos theta मला एक्वायर झाला. ओके. आता पुढे त्याच मॅनरने मी CE पण काढणार. फक्त बघा इथे जो सेक्शन ऍड होतोय तर CE ची व्हॅल्यू काय होणार आहे, OC प्लस OE. पुन्हा दुसरी गोष्ट, इथे हा जो अँगल मी आता मार्क केलेला आहे त्याची पण व्हॅल्यू थीटा असेल, कारण की हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. सो टू व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल्स. पुन्हा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, करेक्ट. पुन्हा ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये कॉस थीटा मी कसा काढणार, ॲडजस्टंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. आणि पुन्हा मला इथे OE ची सुद्धा व्हॅल्यू किती भेटेल, L कॉस थीटा इतकी भेटेल. आणि त्यामुळे CE ची व्हॅल्यू मी कशी कॅल्क्युलेट करतोय, OC प्लस OE. मग OC ची व्हॅल्यू R आणि OE ची व्हॅल्यू L कॉस थीटा. त्यामुळे मग मला इथे एक्सप्रेशन भेटलंय, किती भेटलंय मग, R प्लस L कॉस थीटा. हे एक्सप्रेशन मला एक्वायर झालं. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला विच वी हॅड स्टडीड इन द प्रिव्हियस लेक्चर, द पोटेन्शियल ड्यू टू सिंगल चार्ज. आता मी ही सिंगल चार्ज सिस्टीम घेतो. समजा पहिल्यांदा मी फक्त प्लस Q चार्ज घेतो, त्याच्यामुळे किती भेटणार आहे, V1 इज इक्वल्स टू 1/4πε0 Q अपॉन R1. आणि हा चार्ज किती आहे, प्लस Q आहे, म्हणून मला फॉर्म्युला काय भेटला, प्लस Q अपॉन 4πε0 R1. आणि सेम मॅनरने मायनस Q मुळे जो पोटेन्शियल जनरेट होईल तो मी घेतो V2,
आणि फक्त इथे त्या फॉर्म्युल्यामध्ये मी मायनस क्यू पुट करेल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की जो पोटेन्शियल आहे, पॉझिटिव्हचा पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्हचा पोटेन्शियल हा निगेटिव्ह असतो. म्हणून पहिला V1 आपल्याला प्लस भेटला आणि V2 काय भेटला, मायनस भेटला. मग मला आता इथे हे चार्जेस कंबायनिंगली घ्यायचे, म्हणजे जे डायपोल फॉर्म करतायत. सो देअरफॉर total potential due to this combined system or due to this dipole is going to be V is equals to V1 plus V2. म्हणजे इंडिव्हिज्युअल्सची मी काय करणार, ॲडिशन परफॉर्म करणार आहे. तुम्हाला काय करायची आहे, इंडिव्हिज्युअल्सची ॲडिशन. मग आता V1 मी काढला इथे, काय आहे V1 प्लस क्यू अपॉन 4πε0 R1. ती व्हॅल्यू मला इथे टाकता येईल का, ऑब्वियसली टाकता येईल. आणि V2ची व्हॅल्यू काय टाकता येईल मला, मायनस क्यू अपॉन 4πε0 R2 टाकता येईल. ओके, हे एक्सप्रेशन घेतलं. मग तुम्हाला माहिती आहे मॅथचा जनरल रूल आहे, प्लस इंटू मायनस काय असतो, मायनस असतो. दुसरी गोष्ट, ह्या एक्सप्रेशनमध्ये मला कॉमन फॅक्टर्स भेटत आहे. बघा काय काय कॉमन आहे, क्यू दोन्हीकडे आलेला आहे, बरोबर. त्यानंतर 4πε0 पण दोन्हीकडे आलेला आहे, म्हणून त्याला मी कॉमन घेतलं क्यू अपॉन 4πε0ला. मग इथनं क्यू निघून गेला म्हणून राहिला फक्त 1 आणि डिवायडेड बाय R1 ॲज इट इज राहिला, म्हणजे 1 अपॉन R1 आणि प्लस मायनस झाला मायनस, जे जनरल रूल आहे. आणि सेकंड टर्ममध्ये काय राहिलं, फक्त 1 अपॉन R2. समजले कसं आलं हे, फक्त इंडिव्हिज्युअल्सची ॲडिशन केली. इंडिव्हिज्युअल्सचा आपण पॉईंट चार्जच्या फॉर्म्युल्यावरनं इंडिव्हिज्युअल्स V1 V2 कॅल्क्युलेट केले. पॉझिटिव्हसाठी पॉझिटिव्ह घेतला, निगेटिव्हसाठी निगेटिव्ह कन्सिडर केला. आणि आता इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे की व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. ठीक आहे, कुठल्या व्हॅल्यूज, R1ची व्हॅल्यू म्हणजे CD किती आहे, R मायनस L कॉस थिटा आहे. आणि CEची व्हॅल्यू आहे R प्लस L कॉस थिटा. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज पुट करण्याआधी मी काय करतोय, एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेणार आहे. कुठली, त्या दोन्ही व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन मी कॅल्क्युलेट करणार. तर इथे तुम्ही फॉर्म्युला यूज करायचा, A प्लस बी इंटू A मायनस बी इज इक्वल्स टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग एच्या जागेवर आहे R म्हणून R स्क्वेअर भेटला मला, आणि बीच्या जागेवर आहे L कॉस थिटा म्हणून त्याचं किती भेटला, मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा हे भेटलं. त्यानंतर दुसरी गोष्ट, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की L जो आहे तो खूप स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू R. L इज व्हेरी स्मॉल, सो देअरफॉर व्हॉट एव्हर बी द L स्क्वेअर टर्म इज देअर दॅट कॅन बी निग्लेक्टेड. म्हणजे आता बघा, मी एक जस्ट जनरल एक्झाम्पल देतो फक्त. दोन व्हॅल्यूज तुम्ही घेताय, एक व्हॅल्यू आहे 100, ठीक आहे, आणि दुसरी व्हॅल्यू मी घेतोय 0.001 इतकी व्हॅल्यू घेतली. आणि आता ह्या दोघांचा स्क्वेअर काढला तर 100चा स्क्वेअर किती येतो, 2 झिरोज ॲड करायचे फक्त, म्हणजे 10,000. आणि 0.001चा किती येणार, 0.4 वेळेस 0, ठीक आहे, 4 टाइम्स 0 इंटू 1. मग मला सांगा 10,000मधून ही एवढी व्हॅल्यू जर मी मायनस केली 0.00001 तर काही फरक पडणार नाही ना 10,000ला, नियरली 10,000च राहील तो. म्हणून इथे R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटामधून मी L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाची टर्म निग्लेक्ट करू शकतोय. ठीक आहे, नियरली 0 मी घेणार आहे ती. मी काय म्हणतोय का एक्झॅक्टली 0 आहे, नाही, नियरली 0 घेतोय. म्हणून R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाला मी किती लिहिणार, नियरली इक्वल्स टू R स्क्वेअर फक्त लिहिणार. ठीक आहे, मग आता त्या प्रिव्हियस एक्सप्रेशनकडे मी जातो. कुठलं एक्सप्रेशन, हे जे एक्सप्रेशन आहे व्हीचं एक्सप्रेशन तुम्हाला जे मी इथे दिलेलं आहे, काय भेटलंय, क्यू अपॉन 4πε0 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. आणि इथे मला R मायनस L कॉस थिटा आणि R प्लस L कॉस थिटा ह्या व्हॅल्यूज काय करायच्या, सबस्टिट्यूट करायच्या. मग इक्वेशन काय झालं, क्यू अपॉन 4πε0 ॲज इट इज, क्यू अपॉन 4πε0 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R मायनस L कॉस थिटा मायनस 1 अपॉन R प्लस L कॉस थिटा. मग आता हा मला ब्रॅकेट सॉल्व करायचा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन घेतो. मग आता बघा काय होईल इथे, 1 इंटू R प्लस L कॉस थिटा, त्याची व्हॅल्यू किती येणार, R प्लस L कॉस थिटा.
पुन्हा मायनस साईन घेतला मी तिथे, तो ओरिजिनल मायनस साईन आहेच आपल्या टर्ममध्ये. 1 into r minus l cos theta is again r minus l cos theta and divided by denominators multiplication, that means r minus l cos theta into r plus l cos theta. मग आता समजलंय का मी हे इक्वेशन आधीच का ऑब्टेन करून घेतलं होतं बघा, ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी मी किती घेतली आहे, नियरली इक्वल्स टू r स्क्वेअर. मग टाका व्हॅल्यूज ती. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, आता ह्या ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, मायनस इंटू प्लस मायनस. So this minus r plus r, they will get cancel. Clearly they will get cancel. Again minus into minus plus. So L cos theta plus L cos theta will be twice L cos theta, and denominator's value already we had calculated, which is r square. जी किती आहे, r square व्हॅल्यू मला काय झालेली आहे, एक्वायर झालेली. सो वी गॉट q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 2l cos theta अपॉन r स्क्वेअर. आता मी ह्या एक्सप्रेशनला जर समजा असं घेतलं, ह्या दोन टर्म्स मी सेपरेट केल्या. कुठल्या दोन टर्म्स, q आणि ट्वाइस l याला जर मी घेतलं प्रोडक्टला फक्त, तर q इंटू ट्वाइस l इज नथिंग बट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट ऑफ द गिवन डायपोल. सो देअरफॉर पोटेन्शियल बिकम्स 1 upon 4 pi epsilon 0. Instead of q into twice l, I had kept p cos theta as it is, and r square is also as it is. So therefore we got the final expression for the electric potential due to an electric dipole, which is 1 upon 4 pi epsilon 0 p cos theta upon r square, where theta is the angle between axis of the dipole and distance of that point from the center of the dipole, that is the angle theta. So if we bring that point C exactly on the axial line, which is very close to the plus q, then theta will become 0 degree, and in that case cos theta is 1, and the above expression can be written as 1 upon 4 pi epsilon 0 p upon r square when it is close to the plus q, when it is close to the plus q. And instead of, if we bring that point on the axial line but close to the minus q, then angle will becomes 180 degree, and 180 degree is minus 1, cos 180 is minus 1. So that potential becomes minus 1 upon 4 pi epsilon 0 p upon r square. Magnitude is same, only that signs are changing. इथे ती व्हॅल्यू मायनस तुम्हाला भेटत नाहीये, ध्यानात ठेवा. व्हॅल्यू मायनस नसते कधीही, मायनस एक कंडिशन असते. मग इथे ती मायनस साईन जो आलाय व्ही साठी, तो काय इंडिकेट करतोय, हा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटला आपण पोटेन्शियल कॅल्क्युलेट करतोय, तो मायनस क्यूच्या साईडने आहे. आणि तेच एक्सप्रेशन प्लस आलं तर तो प्लस क्यूच्या साईडने असेल. व्हॅल्यू तर सेम येणार आहे, व्हॅल्यू काय वेगळी नसेल, फक्त मायनस साईन काय करतोय, एक कंडिशन देतोय. ठीक आहे. आणि दुसरी केस, समजा मी त्याला इक्वेटोरियल लाईनवरती आणून ठेवला. इक्वेटोरियल लाईन म्हणजे जी परपेंडिक्युलर असते ॲक्सिसला, परपेंडिक्युलर म्हणजे थीटा किती असतो, 90 डिग्री किंवा 270 डिग्री असू शकतो. आणि त्या केसमध्ये कॉस 0 हा डायरेक्टली 0 होतो, आणि 0 इंटू समथिंग 0 असतो. त्यामुळे पोटेन्शियलची व्हॅल्यू डायरेक्टली काय होणार आहे, 0 होणार आहे. सो इन दिस वे वी आर एबल टू कन्सिडर द डिफरंट केसेस फॉर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. So I hope you got this expression, how to obtain this expression, how to consider these two cases. So again I will request you, if you just joined our page, I will thanks you for watching this video, and I will request you to like, subscribe and share our page, and also press the bell icon so you will get updates in the future. So to get the updates of our channel, stay tuned with us. So again, thanks for watching the video. Have a nice day.